तूच सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाता, बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया रे, असं म्हणत मी नितीन नाडेकर आपलं पुन्हा एकदा शहरनामा न्यूज 24 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, मी आज आलो आहे 100 वर्षाचा पूर्वीच्या गणेश मंडळाला भेट देण्यासाठी। खरं तर आज हे 100 वर्षाचं मंडळ खऱ्या अर्थानं अजूनही आपली परंपरा, आपली संस्कृती जोपासण्याचं काम करत आहे। हनुमान सेवा मंडळ देऊळवाडी मधील हनुमान मंदिराला भेट द्यायला, गणरायाला भेट द्यायला, तर आपण पाहू शकता ही सुरेख अशी मूर्ती आणि ह्याच मूर्तीतून खऱ्या अर्थानं ही परंपरा आणि हा इतिहास जोपासण्याचं काम खऱ्या अर्थानं ह्या मंदिराने केलं। आज 100 वर्ष ह्या गणरायाला स्थापन होऊन विराजमान होऊन झाली आहेत। माझ्यासोबत आहेत ह्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते। आपण त्यांना विचारूयात की ह्या मंडळाचा इतिहास काय, ह्या मंडळाचं प्राचीन काळापासून जी परंपरा चालू आहे ती कशा पद्धतीने चालू आहे, आपण विचारूयात। माझ्यासोबत आहेत रघुनाथ अण्णा कदम यांना। या हनुमान मंदिरातील स्थापना 100 वर्षापूर्वी झालेली आहे। बहुसंख्य मंडळी ही कोकणातील या ठिकाणी वास्तव्यास आहे। उदरनिर्वाह करण्याकरिता ही मंडळी कोकणातून या ठिकाणी आली आणि दळणवळणाची साधनं नसल्यामुळे कोकणात ते जाऊ शकत नव्हते, म्हणून गणपती आणि गौरीचा उत्सव म्हणजे परंपरा आहे, कोकणातील एक महत्त्वाचा मोठा सण आहे, आमची परंपरा आहे। ती परंपरा राखण्यासाठी या ठिकाणी आम्ही हा उत्साहानं हा सण साजरा करीत आहोत। लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपण एकत्रित आलो पाहिजे, म्हणजे सार्वजनिक गणेश उत्सव साजरा केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्याकरिता आपली व्यूहरचना असायला हवी। त्याकरता हा गणेश उत्सव साजरा केला। एकत्रित साजरा करण्याप्रमाणे कोणाचे गैरसमज नकारात्मक विचार असतील ते सकारात्मक गणराया करतो आणि त्याप्रमाणे या देऊळवाडीमध्ये आज 100 वर्ष परंपरा आहे। आमच्या वाडवडिलांनी या ठिकाणी ह्या गणेश उत्सवाला सुरुवात केली। इकडे मानेंत्री गौळ आहे आणि 10 दिवस आम्ही आनंदानं, म्हणजे ज्यावेळेस आम्ही तरुण होतो त्यावेळेस आनंदानं उत्साहानं या 10 दिवसामध्ये गणरायाची आम्ही सेवा करत होतो आणि त्यातच नंतर पूर्वी मनोरंजनाची साधनं नव्हती, परंतु या ठिकाणी पन्नालाल वैजनाथ रावत हे या गावचे सरपंच होते। त्यांनी आपल्याला मुलबाळ अपत्य होत नाही म्हणून या ठिकाणी नवस केला होता आणि गणराया त्यांना नवसाला पावले। त्यानंतर त्यांनी या ठिकाणी मुंबईमधून अन्य ठिकाणावरून नाट्य कंपन्या या ठिकाणी आणल्या। या देऊळवाडीमध्ये पण नाट्य कलाकार होते, नाट्यकर्मी होते, त्यांच्या मार्फत देखील या ठिकाणी नाट्यकला सादर होत होत्या। पूर्वी मनोरंजनाचं साधन नव्हतं, पण ही परंपरा हिंदू धर्माची परंपरा आहे आणि आमचं बजरंगबली हा संकटमोचन आहे। बजरंगबलीची ह्या मंदिराची आताच नव्यानं ही आपण बघताय की नव्यानंच हे निर्माण झालेलं मंदिर आहे आणि या ठिकाणी आम्ही सर्व कोकणवासीय अशीच परंपरा पुढे चालू ठेवू। तसेच विसर्जनाची मिरवणूक देखील परंपरेप्रमाणे या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सादर करीत आहोत। जसं तुम्ही मगाशी म्हणालात तसंच लालबागचा राजा जसा नवसाला पावतो त्याचप्रमाणे आपला सुद्धा मंडळ आणि ह्या मंडळाचा राजा हा नवसाला पावणार आहे असं तुम्ही मगाशी बोलता बोलता बोलून गेलात। मला पुन्हा एकदा विचारायचं आहे अण्णा आपल्याला की आपण काय सांगाल या नवसाबद्दल, काय सांगाल ह्या नवसाला पावणार राजाबद्दल? या ठिकाणी पन्नालाल वैजनाथ रावत हे सरपंच होते, त्यांना अपत्य होत नव्हतं। या ठिकाणी ते गणपतीला त्यांनी नवस केला की गणपती राया मला अपत्य होऊ दे, मी तुझी अविरत सेवा करेन। त्याप्रमाणे त्यांना अपत्य झालं आणि आजपर्यंत म्हणजे ते सेवा करतात आणि सेवा करत असताना मगाशीच मी सांगितलं की त्यांनी मनोरंजनाचे कार्यक्रमाचं देखील या ठिकाणी आयोजन केलेलं होतं। त्यावेळेस जुनं मंदिर होतं, काही मोडकळीस आलं, सगळं ते काम या ठिकाणी करत होते। म्हणजे हा गणपती खरोखरच नवसाला पावणार आहे हे आम्ही आमच्या याच्यात पाहिलेलं आहे। अच्छा, त्याचप्रमाणे माझ्यासोबत आहेत जयवंत घाग साहेब, हे खऱ्या अर्थानं माजी सरपंच आहेत। त्यांना गावचाच नाही तर संपूर्ण तालुक्याचा इतिहास माहित आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की ह्या संकटमोचन हनुमान जसं यांनी म्हणालं
तसंच मी ऐकलं होतं की 1980 ते 81च्या दशकामध्ये काहीतरी गावावर संकट आलेलं, ह्या वाडीवर संकट आलेलं, तर तुम्ही काय सांगाल? हा, त्यावेळी असं झालं की रेल्वे आमच्या बाजूला असल्यामुळे मोठ्या ज्यावेळी टाकी लोड असायचे त्यावेळी टँकरने तेल पुरवठा व्हायचा, त्यामुळे त्याला टँकरचा असायचा रेल्वेचं, ते एक टाकी तेलाची जी होती ती जळाली होती आणि ती जळाली असल्यामुळे संपूर्ण रोडला पण आग लागू शकते, कारण तेल असल्यामुळे ते ज्वालाग्रही पदार्थ आहे. त्यावेळी भेंडीवरून कल्याणवरून इकडून बंब मागवले होते आणि ही इतकी त्या आगीची झळ पोचत होती की संपूर्ण वाडी खाली झाली आणि ती जाऊन त्या डोंगरावर बसली. इकडे मिलिंदनगर, देऊळवाडी, निंगरवाडी इथले जेवढे रहिवासी आहे ते तेवढे त्या डोंगरावर जाऊन बसले आणि ती आग त्यांनी नंतर मारुतीवर साकडं घातलं की ह्याच्यात या संकटातून आम्हाला वाचव, आणि त्याप्रमाणे की म्हणजे रेल्वेने पण ते टाकी बाजूला केली आणि ते फायर ब्रिगेडची आग आटोक्यात आणली आणि ती त्यामुळे होणार पुढचं जे संकट होतं ते टळलं. आणि म्हणून त्यावेळी वाडीतील सर्व लोकांनी इथे हनुमानजींचा त्यावेळी पूजा घातली आणि उत्सव केला आणि ते संकट आमच्यावरचं टळलं, असं त्यावेळची ही कथा आहे. अच्छा, मला सांगा, हे सगळं मंडळ आता कशा पद्धतीने पुढे काम करत आहे आणि ह्या मंडळामध्ये खास मी एक विशेष असं वैशिष्ट्य मी बघतोय दरवर्षीप्रमाणे की प्रत्येक मंडळ हे डीजेच्या तालावर नसतं, परंतु हे वाडीचा जर इतिहास पाहायला गेला तर आपण पारंपरिक वारसा जपण्याचं आपण काम प्रत्येक वेळेस करतात. होळी उत्सव झाला, दहीहंडी उत्सव झाला, तर तशाच प्रकारे ह्याही वर्षी आपण काय करणार आहात गणेश उत्सवामध्ये? आम्ही पारंपरिक वाद्यच वाजवत असतो. यापूर्वी पण म्हणजे भजन मंडळ, देवळाचं भजन मंडळ पण होतं, नाट्य मंडळ पण होतं, कोळी नाच होता, म्हणजे सांस्कृतिक यामध्ये देवळाडी पूर्वीपासून अग्रेसर होती. आणि भजन मंडळी असल्यामुळे, कोळी नाच असल्यामुळे बनाटी, दांडपट्टा, लाठीकाठी या सर्व कला त्यावेळीचे कला आमचे जे वाडवडील होते ते त्या इथे करायचे. ते दांडपट्टा फिरून डोक्यावरचा लिंबू कापायचे, इतकी त्यांची त्यामध्ये खासियत होती. तो दांडपट्टा, लाठीकाठी हे सर्व आता परंपरा लोप पावलेल्या आहेत आणि आता तरी पण आम्ही त्यात जमत जशी ही परंपरा चालू करतो. ही कोकणातली अशी पद्धत आहे की गणपती विसर्जन हे आम्ही वाडीतून मिळून करतो. तर आता जशी नवीन परंपरा आहे की ज्याचा गणपती उचलतो तो घेऊन जातो आणि विसर्जन करतो, तसा वाडीचं होत नाहीये. वाडीचे सर्व मिळून जे गणपती आहेत ते एकत्रच काढले जातात, गौरी बरोबर गणपती असतात आणि ते विसर्जन संपूर्ण वाडीचं एकत्रच केलं जातं अशा पद्धतीने, आणि वाडीची मिळून एकच होळी असते. त्यामुळे दहीहंडी या सर्व जे हिंदूंचे सण आहेत ते परंपरेने आम्ही मंडळ साजरे करतो. आपण आत्ताच जाणून घेतलं ज्येष्ठांकडून, परंतु आता ज्येष्ठांकडून हेच आपल्या सोबत आहेत, त्यांचं आपण खरं तर नाव घेताना मला खूप आनंद होतो, कारण की हा पुढचा वारसा खऱ्या अर्थानं गणपतीचा, गणरायाचा, या मंडळाचा वारसा पुढे नेण्याचं काम जे कोणी करत आहे, तर ही सगळी तरुण मंडळी आहे आणि ही तरुण मंडळी खऱ्या अर्थानं हे वारसा पुढे नेण्याचं ह्या मंडळाचं काम करत आहे. माझ्यासोबत आहेत विनायकजी सावंत साहेब. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की जसं ज्येष्ठांनी त्यांचा वारसा इथपर्यंत आणून सोडला आहे आणि पुढे आपल्या ह्या सगळ्या तरुण पिढीकडे दिलेला आहे. मला विचारायचं आहे आपल्याला की आपण अजून पुढे जसं डॉल्बीकडे जग वळतंय, जसं AI कडे जग वळतंय, तसंच आपण सुद्धा ही परंपरा बदलणार आहात का? प्रथमतः मी शहरनामा 24चे मी आभारी आहे, जेणेकरून आम्हाला या मंडळाला तुम्ही येऊन आमच्या मंडळाची जी परंपरा आहे त्या परंपरेला तुम्ही आताच्या नवीन पिढीला ते आठवणीत आणून देत आहे. खरं मला सांगायला आवडेल, आमचे मंडळाचे अध्यक्ष माननीय घागसाहेब, सल्लागार असतील रघुनाथ अण्णा कदम आणि बाकी सर्व सहकारी, आता मला वाटतं ही 100 वर्षापूर्वीपासून, आता आनंदचं जवळजवळ वय 70 असेल, घागसाहेबांचं 60-65 असेल, त्यांनी जशी परंपरा ती चालू ठेवली त्याच परंपरेनुसार आम्ही पण युवा पिढी त्यांच्याच पावला पाऊल टाकू, यापुढे बी कंटिन्यू आम्ही असं चालू ठेवू, एवढं आम्ही या मंडळातर्फे अशी ग्वाही देतो. तर हा 100 वर्षाचा इतिहास जाणून घेता घेता अनेक अशी रहस्यमय, अनेक अशी प्राचीन काही मला गोष्टी या ठिकाणी कळाल्या आणि ह्याच रहस्यमय गोष्टीमधलं एक उदाहरण देता देता मला संतोष खेर हे मला म्हणाले की माझ्याकडे सुद्धा एक रहस्यमय गोष्ट आहे आणि मला आणि ह्या कसारा गावाला आणि ह्या तालुक्याला खऱ्या अर्थाने ही रहस्यमय गोष्ट काय आहे मला खेर साहेबांकडून जाणून घ्यायचंय. की मगाशी आपण जसं सांगितलं
की काहीतरी एक रहस्यमय गोष्ट होती जी गावासाठी फार महत्वाची आहे आणि अजूनही तो वारसा पुढे चालूच आहे. तर आपण काय सांगाल याबद्दल? याबद्दल असं आहे का आता वरिष्ठांनी आपल्याला सांगितलं गणपती बाप्पाबद्दल, तसंच इथे हनुमान मंदिर आहे. या हनुमान मंदिराचं एक रहस्य आहे का पहिले इथे लोक रेल्वेमध्ये गार्ड असायचे, ड्रायव्हर असायचे, हनुमान मंदिरात दर्शनाला यायचे. बरेच लोक हनुमान मंदिरात येऊन इथे हनुमान मंदिराला, हनुमान देवताला नवस करायचे आणि खरोखरच त्यांना हनुमान देव बी पावन झालेले आहेत. कारण की बऱ्याच लोकांनी इथे हनुमान मंदिरात घंटी दिलेले आहेत, कुणी छत्री दिलेले आहेत. कारण की खरंच हा हनुमान देव जागृत देव आहे का आणि हा नवसाला खरोखरच पावतो अशी हनुमान देवाची ख्याती आहे. आणि ही परंपरा आज तुम्ही ऐकलेच असेल 100 वर्षापासून चालू आहे आणि ही ह्याच्या पुढे चालूच राहील. कारण की सर्वांचा विश्वास आहे हनुमंत देवावरती, गणपती बाप्पावरती आणि या असंच चालू राहील. यासाठी खरोखरच आम्ही यांचा अनुभव घेतलेला आहे का या मंदिरात किती शांतता असते आणि किती चांगलं काय होईत असतं. बरेच आमचा वाडीचाही हनुमान आहे का प्रत्येक आमच्या उत्सवामध्ये सर्वांच्या पाठीशी उभा राहून जरी कुठे जरी कोणी गेला, नाव जरी घेऊन गेला तरी हनुमान पाठीशी उभा राहतो. हा आम्हाला अनुभव आहे. धन्यवाद. खरं तर मंडळींनो, ही 100 वर्षाची परंपरा हे मंडळ दरवर्षी आपण पाहू शकता पुढे नेण्याचं काम करत असतं. ही गणरायाची साजूक अशी मूर्ती आणि आकर्षक अशी मूर्ती आणि हा आकर्षक असा हा देखावा आणि ह्या देखाव्यातूनच साकारली जाणारी ही परंपरा आणि हा वारसा. खरं तर मित्रांनो, आम्ही ह्याच 100 वर्षाची परंपरा जाणून घेण्याचं काम केलं. याही पुढे कसारा गावामध्ये अनेक अशी मंडळे आहेत की त्यांचा सुद्धा वेगवेगळा नवीन आणि प्राचीन इतिहास आहे आणि तो जाणून घेण्याचं काम आम्ही शहरनामा न्यूज 24च्या मार्फत करणार आहोत. तरी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.